नमस्ते, मेमन फास्ट न्यूज में आप सभी का फिर से एक बार स्वागत है। शिवसेना अंगार है, बाकी सब अंगार है। चिन्हावरून बिघडली युती, वसईविरारमध्ये बहुजन शिवसेना उभाटा चर्चा अपयशी। वसईविरार महानगरपालिका निवडणुकीसाठी बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या 3 ते 4 बैठका झाल्या। मात्र 115 जागा आणि 21 पॅनल्सवर चर्चा सुरू असतानाच निवडणूक चिन्ह आणि जागा वाटपाचा वाद उठून आला। शिवसेना उभाटाचे चिन्ह अधिकृतपणे नोंदणीकृत असतानाही बहुजन विकास आघाडीने आमचं चिन्ह प्रचलित आहे असा आग्रह धरल्याने चर्चांना अडथळा निर्माण झाला। शिवसेनेने प्रत्येक पॅनलमध्ये किमान 1 जागेची मागणी करत मनसेसारख्या पक्षांनी समन्वयाची तयारीही दर्शवली होती। मात्र दुसऱ्याच दिवशी बहुजनकडून आलेल्या प्रस्तावाने खळबळ उडाली। शिवसेना उभाटाला फक्त 11 जागा, त्यातल्या 8 जागा बहुजन ठरवणार, त्याही अशा जागा जिथे शिवसेनेचे प्रमुख अधिकारी उतरू शकत नाही असा आरोप आहे। ही युती आहे की दबाव? वसईविरारच्या राजकारणात नवे वादळ उडण्याची चिन्ह आहेत। पाहूयात शिवसेना संपर्क प्रमुख व माजी आमदार विलास पोतनीस नेमकं काय म्हणाले। आपण भाजपला रोखण्यासाठी हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीसोबत चर्चा करण्याची सकारात्मक होत्या। मात्र असं काय झालं की आपली युती फिसकटली। सर्वप्रथम ह्या वसईमध्ये मी आपल्या सर्व पत्रकारांचं स्वागत करतो। बहुजन विकास आघाडी आणि आमच्या जवळजवळ 3 ते 4 आमच्या बैठका झाल्या, आमच्या बैठका वेगळ्या झाल्या। 115 जागा इथे आहेत आणि 29 पॅनल ह्या वसई विरार महानगरपालिकेच्या आहेत। पॅनल सिस्टीमने मला वाटतं प्रथमच इथं झाली। 4 जणांचं पॅनल अशी 28 पॅनल आणि 3 जणांचा 1 पॅनल असं 29 पॅनल आहे। पालघर तर त्याच्यावर निवडणुका झाल्या, त्यावेळी त्यांच्याबरोबर आमची बोलणी झाली, सकारात्मक बोलणी झाली आणि इथे देखील बोलणी वेळावेळी सुरू झाली। त्यावेळी आम्हाला असं बोलण्यावरून वाटत होतं आणि आम्ही 2 वेळा पत्रकारांचे त्यावेळी उमेदवारांच्या समोर गेलो होतो की आमची सकारात्मक चालणे, आम्हाला एकमेकांचं आमचं व्यवस्थित चालत आहे आणि युतीच्या दृष्टीने वाटचाल चालतात। ज्यावेळी प्रत्यक्ष म्हणजे त्याचं बोलणं सुरू झाल्यानंतर की बाबा चिन्ह काय करतात, चिन्हाचा शेवटी आमचं पक्ष आहे, आमचं चिन्ह रजिस्टर चिन्ह आमच्या पक्षाचं एक मशाल आहे सध्या आणि आम्ही आमचं मशाल घेऊन लढू। तुमचं काय असेल ते काँग्रेसवाले येणार आहेत की नाही, मनसेवाल्यांचं काय, हे सगळं संपूर्ण महाविकास आता म्हणजे आम्ही आघाडी तयार करायचं। पहिलं चिन्हाचं त्यांचं असं म्हणणं होतं की आमचं चिन्ह हे ओपन आहे, ओपन चिन्ह आहे आमचं आणि आपण हे चिन्ह घेतलं ते चिन्ह प्रचलित आहे सगळ्या ठिकाणी, आपल्याला फायदा होऊ शकतो असं त्यांचं म्हणणं होतं। परंतु वरिष्ठांना आमच्या आम्ही चर्चा केली, त्यांनी सांगितलं ठीक आहे, त्यांचं ओपन असेल, आपण जसं कणकवलीमध्ये आघाडी घेतली होती तशा तऱ्हेच्या आपण कणकवलीमध्ये आपल्याला माहिती आहे की आपण आघाडी त्या टाईपची एक आपण आघाडी करूया आणि चिन्ह जे असेल त्याच्यामध्ये आपण होत असेल शिकी तरी त्याला देखील आमचं म्हणजे थोडीशी तयारी होती। कार्यकर्त्यांचा ह्या इथे आमच्या सर्व कार्यकर्त्यांचा पूर्णपणे विरोध होता की आपलं मशाल आपण सोडायचे नाही। विधानसभेला आपण काँग्रेसला दिल्यामुळे आपल्याला नाही म्हटलं तरी शिवसैनिकांना थोडं नाराजी झाली होती, शिवसैनिक थोडे ह्याच्यामध्ये होते, त्यामुळे आता तरी आपल्याला मशाल फिरली पाहिजे। आम्ही आमच्या लोकांचं, आमचं कार्यकर्त्यांचं, आमच्या पदाधिकाऱ्यांचा आम्ही समजूत घालण्याचा प्रयत्न केला आणि प्रत्यक्ष बाबा हे सगळं झाल्यानंतर आमच्या वाट्याला किती शेवटी 115 मध्ये आम्हाला किती आपण हे करणार, जागा किती देणार हा प्रश्न शेवटी जागेचा तर आहेच ना। तर जागा जिथे तुमची ताकद असेल तिकडे जागा आपण हे करूया असं त्यांचं सूत्र होतं। तरी काय होईना, मग आम्हाला परत 2-3 फेऱ्या झाल्या पण पॉईंटवर येणं आम्हाला असं वाटतं गोलगोल आम्ही फिरतोय की काय वेळ जातोय असं आम्हाला वाटायला लागल्यानंतर मी आमचे पक्षाचे शिवसेना नेते विनायक राऊत आणि पक्षाचे आमचे सचिव नितीन नार्वेकर यांना देखील इथे घेऊन आलो आणि त्या दिवशी आम्ही त्यांना तुमचं काय म्हणणं बोला, आम्हाला प्रत्येक पॅनलमध्ये किमान 1 तरी तुम्ही आम्हाला जागा द्या असं आम्ही त्यांना विनंती केली। परत त्याच्यामध्ये आम्ही मनसेला पण ऍडजस्ट करू,
जर काँग्रेस